घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. कणकवली नगरपंचायतचा DP प्लॅन जो आहे तो प्रसिद्ध झाला आहे आणि यावरती हरकत घेण्यासाठी 30 दिवसांची मुदत जी आहे ती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आज कणकवली शहरातील नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील म्हणा किंवा नागरिकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. आपल्यासोबत नगरसेवक राकेश आहेत. राकेशजी, काय चर्चा झाली आणि काय तुमचं म्हणणं आहे? सर्वप्रथम जे आमचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या डोंगरीच्या संदर्भातला आहे. तिथे जे आरक्षण आहे ते 1999 50 वर्ष झाली त्या आरक्षणाला. पहिलं तिथे MIDCचं आरक्षण होतं आणि आता तिथे त्याच्यापूर्वी त्यांनी नंतर स्टेडियमचं आरक्षण टाकलं आणि आता त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आरक्षण टाकलेलं आहे. तुम्ही किती वर्ष लोकांना हे करणार आहात, खेळवणार आहात ह्या सगळ्या गोष्टीची? तुम्ही जो निर्णय घ्यायचा आहे अजूनही तुमचे कुठलेही निर्णय होत नाही आहेत का? नगरपंचायतला आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही काय तो योग्य निर्णय घ्या. तुम्ही लोकांना अंधारात ठेवू नका कुठल्याही. आरक्षण जे काही जाहीर झाले आहे त्यावरती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. तेथील जमीनधारक तुम्ही जे आहात सर्व नागरिक, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? आरक्षण झाल्यानंतर तुम्ही जमीन द्यायला तयार आहात का? जर असाल तर तुमची भूमिका काय आहे? 100% आमचं आरक्षणाला कुठलाही विरोध नाही आहे किंवा विकासाला पण कुठलाही विरोध नाही आहे. तुम्ही नक्की करा, पण लोकांना विश्वासात घ्या आणि लोकांना जो तिकडचा काय असेल योग्य भाव मोबदला असेल तो देण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. पण लोकांना पहिलं विश्वासात घ्या. तुम्ही विश्वासात न घेता जे आरक्षणं टाकतात, पहिलं तुम्ही 1100 गुंठ्यावर टाकलात, त्याच्यानंतर तुम्ही 550 गुंठ्यावर टाकलात. हे काय चाललं आहे? तुम्ही योग्य आरक्षण टाका. जर तुम्हाला याच्या मुदतीमध्ये जर काही न्याय मिळाला नसेल, नाही अशी जर तुम्हाला शक्यता वाटली तर आपली भूमिका काय आहे? नक्कीच आम्ही नगरपंचायतला त्याच्यासाठीच निवेदन दिलेलं आहे. जर तुम्ही ह्याच्यावरती तोडगा काढलात नाही, तुम्ही नगररचनाची एक पूर्ण कणकवली शहरासाठी जर मीटिंग लावलात नाहीत, तिथे लोकांना त्यांचे मुद्दे मांडायला द्या. लोकांच्या काय हरकती असतील त्या त्यांना त्या मांडायला द्या आणि त्यानुसार जर तसं होत नसेल तर आम्ही आरक्षणात विरोधात आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. कधीपासून असेल उपोषण? 23 तारखेला आम्ही ठरवलेलं आहे. पण आधी त्याच्यापूर्वी आम्ही सर्वांना, म्हणजे त्याच्यात पालकमंत्री साहेब असतील, खासदार साहेब असतील, सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं की तुम्ही ह्या संदर्भात योग्य विचार करा. शेखरजी, काय भूमिका असणार आहे? बघितलं तर मुरडोंगरीत आमचं आरक्षण आहे. पहिले MIDCला होतं 20 वर्ष, त्याच्यानंतर ग्राउंडला होतं. आता त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाकलं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाकल्यानंतर जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं त्यांनी येलो केलं, बाकी सगळं ग्रीन तसंच ठेवलं. म्हणजे आम्हाला झालेला त्याचा 1 रुपयाचा फायदा नाही. हे सगळं स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधातच केलेलं आहे. सगळं प्लॅन केलं आहे, सगळं संशयास्पद आहे आणि जागावर बसून केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात न्याय मिळण्यासाठी आम्ही आता 23 तारखेला उपोषणाला बसतो. उमेशजी, काय असणार आपली भूमिका? थोडं म्हणजे प्लॅन जो आहे तो आता प्रसिद्ध होऊन काही वर्ष वाढीव मुदतसुद्धा अद्याप केलेली नाही आहे. मुदतसुद्धा किती हरकत किती संपत आली आहे? आमचं आधी म्हणणं असं आहे, तुम्ही आमच्या आधी 50 वर्ष आरक्षणातच गेली आणि परत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाकलात, परत 25 वर्ष आमचे 75 वर्ष आमची आरक्षणात गेली. आमचा मुद्दा असा आहे, आता तुम्ही मागच्या वेळी 248 गुंठ्याची मोजणी घातली, त्याच्यात आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही त्याही काय सांगत होतो, 248 गुंठे तुम्हाला आम्ही जागा देतो, आम्हाला फक्त जो काय रेट आहे तो सांगा. ते सांगायला तयार नाही. आज आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाकलं आहे 500 गुंठे, 250च्या ऐवजी 500 गुंठे, ते आम्ही द्यायला तयार आहोत. पण आमचा मोबदला किती देणार तो सांगा. आणि आता नगराध्यक्षांनी मागणी काय केली, या लोकांची हरकत येतील. त्या मागच्या वेळी 1999मध्ये ओरोसला हरकतीची सुनावणी झाली. आमची मागणी आता अशी आहे, ओरोसला न घेता नगरपंचायत कणकवलीमध्येच त्याच्या हरकतीच्या सुनावणीची मागणी केली आहे. सुनावणी इथेच घ्या, तर लोकांना यायला जायला परवडेल आणि यायला जायला जमेल. 23पासून जो आपण आपला आंदोलनाचा किंवा उपोषणाचा इशारा दिला त्यामध्ये आपण सहभागी असणार. हो, 23 तारखेच्या उपवास आम्ही सहभागी असणार, सगळेच शेतकरी असणार. आणि 23 तारखे आम्ही त्यांना 22 तारीखपर्यंतची मुदत दिली. आमचं म्हणणं असं आहे की जो आम्ही आता अर्ज दिला आहे तो आमची स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि स्टेडियमच्या अगोदरची जागा ती ग्रीन झोन केली, ती येलो झोन करून तुम्ही 22 तारखेपर्यंत न दिल्यास आम्ही 23 तारीखपासून उपोषणाला बसणार. तर कणकवलीतील शेतकऱ्यांनी
आरक्षणाला विरोध नाही, परंतु त्याचा मोबदला योग्य किती देणारा ते जाहीर करा असं म्हणणं त्यांचं आहे. काही ठिकाणी त्यांचा विरोधसुद्धा आहे. मात्र या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जर का योग्य तोडगा न निघाल्यास 23 मार्चपासून आंदोलन आणि उपोषणाचा इशारा जो आहे तो सुद्धा कणकवलीतील नागरिकांनी डी पी प्लॅनच्या विरोधात दिलेला आहे. राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.